नमस्कार छोट्या बालमित्रांनो, आज आपण बघणार आहोत माधुरी पुरंदरे लिखित आणि ज्योत्स्ना प्रकाशन प्रस्तुत मुखोटे. हे आहे छोट्या बालमित्रांसाठीचं पुस्तक. तर चला तर सुरुवात करूयात आपण. बालवाडीचा तो दिवस आई बाबा आणि आजी आजोबांच्या वर्गभेटीचा होता. ताई म्हणाल्या, आज आपण गंमत करूया हं. आई बाबा येतील तेव्हा सगळ्यांनी तोंडावर मुखोटे घालायचे. बघू आई बाबा मुलांना ओळखू येत आहेत का? चालेल? मुलं ओरडली, हो चालेल. मग मुखोटे आपणच तयार करायचे. चालेल ना? तशी मुलं लगबगीने मुखोटे बनवायला लागली. मुलं भराभरा कामाला लागली. कुणी रंगीत कागद चिटकून मुखोटा केला तर कुणी स्वतःच रंग भरले. सोहेलनं आपल्या मुखोट्यांच्या कपाळावर रंगीत कागदांच्या छोट्या टिकल्या चिटकवल्या. तनुश्रीनं एका डोळ्यानं रडणारा मुखोटा केला. मुक्तानं बागेत जाऊन पक्ष्यांची पिसं गोळा करून आणली आणि ती चिटकवली. यशनं मुखोटा केला आणि कागदाच्या रंगीबिरंगी पट्ट्या लावून आयाळ तयार केली. हर्षद म्हणाला, ताई, माझ्या घोड्याचे कान मितालीने घेतले म्हणून मी तिच्या उंदराचे कान चिटकवले, पण आता माझा घोडा छान नाही ना दिसत. ताई म्हणाल्या, आपण करू हा नीट. सगळ्यांचे मुखोटे तयार झाले. चला, आई बाबा येण्याची वेळ झाली. सगळ्यांनी मुखोटे तोंडावर लावा आणि कुणी हसायचं नाही बरं का, ताई म्हणाल्या. मुलांनी मुखोटे घातले. ताई आणि सुमन मावशींनी मुलांना मदत केली. ओळख, मी कोण आहे? नाहीत ओळखता? मुलं एकमेकांना विचारत होती. ताईने वर्गाचं दार उघडलं. तनुश्रीचे आजोबा आत आले. पाठोपाठ यशचा बाबाही आला आणि आदितीची आईही आली. सगळेजण मोठे डोळे करून मुलांकडे टकामका बघत राहिले. आमची मुलं शाळेत यायला निघाली तेव्हा अशी नव्हती हो दिसत. तनुश्रीचे आजोबा म्हणाले. मुलांना खूप हसू येत होतं. अगं बाई, हा काय आमच्या मुलांचा वर्ग नाहीये, आदितीची आई म्हणाली. यशचा बाबा म्हणाला, ताई, आमचं यश कुठे दिसत नाहीये. काय हो सिंह महाराज, तुम्ही पाहिलत का आमच्या यशला? यशनं मोठ्यानं डरकाळी फोडत मान डोलवली. हो, मग कुठे तो? आपल्या पोटावर हात मारत यश म्हणाला, इथे, आम्ही यशला खाऊन टाकलंय, कुडूम कुडूम. बाबा म्हणाला, हो का? कसा होता? कडू होता की गोड? यश म्हणाला, थोडासा आंबट आणि खारट होता. बाबा म्हणाला, बरं. मग बरं झालं खाऊन टाकलं ते. आता आम्ही दुसरा मुलगा घरी आणू. आमच्या यशपेक्षा जास्त शहाणा, जास्त हुशार आणि साखरेसारखा गोड. मी निघतो बरं का ताई आता, टाटा. यश ओरडला. काय हो, काय झालं? बाबा म्हणाला, तुम्ही आमच्या यशला खाऊन टाकलं, आता आम्हाला दुसरा मुलगा आणायला नको? मग आम्ही तुम्हालाच खाऊन टाकू. खाऊ का? यश बाबाच्या अंगावर येत म्हणाला. नको नको सिंह महाराज, सॉरी, पुन्हा नाही असं म्हणणार. बाबानं घाबरून उडी मारली आणि तो खुर्चीवर जाऊन चढला. यशला खूप हसू आलं. तोंडावरचा मुखोटा काढून तो म्हणाला, कशी गंमत केली? घाबरलास ना बाबा? खरं सांग, घाबरलास ना? तनुश्रीचे आजोबा म्हणाले, अरे चोरांनो, अशी फजिती केली होय मोठ्या माणसांची. सगळ्या मुलांनी आपले मुखोटे काढले आणि ती हसायला लागली.